नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET पेपर 1च्या बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाच्या संदर्भात आपण मागील 3 दिवसापासून वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ बघितलेत. आता आपण बुद्धिमत्ता या घटकावर आजचा व्हिडिओ पाहणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या घटकावर परीक्षेमध्ये साधारणतः 2 ते 4 प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याविषयी सविस्तर पाहणार आहोत. बुद्धिमत्ता म्हणजे काय, विविध मानसशास्त्रज्ञांच्या व्याख्या, बुद्धिमत्तेचे सिद्धांत, बुद्ध्यांक आणि काही TETमध्ये विचारले जाणारे महत्त्वपूर्ण प्रश्न. तर आपण हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. बुद्धिमत्ता म्हणजे काय, तर हा प्रश्न जर आपण विचारला तर सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर नवीन परिस्थितीशी जुळून घेण्याची, समस्या सोडवण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. याच्या काही व्याख्या आपल्याला विचारल्या जातात TETच्या परीक्षेमध्ये. जसं बिने जो मानसशास्त्रज्ञ आहे त्याची एक व्याख्या आहे की योग्य निर्णय घेणे, समजून घेणे आणि तर्कशुद्ध विचार करणे ही बुद्धिमत्ता आहे. तर ही TETमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त वेळा विचारली गेलेली व्याख्या आहे. तर बिनेच्या मते योग्य निर्णय घेणे आणि समजून घेणे आणि तर्कशुद्ध विचार करणे ही बुद्धिमत्ता असल्याबाबत बिने म्हणतात. दुसरी व्याख्या आहे टर्मनची, अमूर्त विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. तर याच्यामध्ये आपण कीवर्ड जर लक्षात ठेवायचा म्हटलं तर अमूर्त विचार, टर्मन एवढं जरी लक्षात ठेवलं तर जेव्हा अमूर्त विचार व्याख्येमध्ये विचारला जाईल त्यावेळेस आपण टर्मन सहज लिहू शकतो किंवा त्याच्याबद्दल ओळख करू शकतो. नंतर स्टर्न, जीवनातील नवीन समस्यांशी जुळून घेण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. आता स्टर्न या मानसशास्त्रज्ञाची व्याख्याचं कीवर्ड आपण समायोजन, नवीन समस्याशी समायोजन करून घेण्याची जी क्षमता आहे, ॲडजस्टमेंट, हे जरी लक्षात ठेवलं आपण तरीसुद्धा आपण स्टर्नची व्याख्या लक्षात ठेवता येईल. वुडवर्थ, साध्य आणि साधन यामधील संबंध ओळखण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. तर वुडवर्थची ही व्याख्या आहे. तर लक्षात ठेवण्यासाठी काही कीवर्ड आपण फक्त लक्षात ठेवा. मानसशास्त्रज्ञ जसं बिनेचा कीवर्ड आहे निर्णय, टर्मनचा कीवर्ड आहे अमूर्त विचार, स्टर्नचा कीवर्ड आहे समायोजन, वुडवर्थचा आहे साध्य आणि साधन संबंध. तर आता हे बुद्धिमत्तेची व्याख्या पाहिल्यानंतर आपण बुद्धिमत्तेचे सिद्धांत पाहणार आहोत. याच्यावर सुद्धा 1-2 प्रश्न विचारले जातात. सर्वात महत्त्वाचा सिद्धांत बुद्धिमत्तेचा आहे तो स्पिअरमनचा द्विघटक सिद्धांत, याला 2 फॅक्टर थेअरी म्हणतात. चार्ल्स स्पिअरमन काय म्हणतो की स्पिअरमन याच्यामध्ये बुद्धिमत्तेमध्ये 2 घटक महत्त्वपूर्ण असतात आणि त्या घटकांवरच बुद्धिमत्ता ओळखली जाते. जसं G फॅक्टर आणि S फॅक्टर म्हणजे जनरल इंटेलिजन्स आणि स्पेसिफिक इंटेलिजन्स. सर्व कामासाठी आवश्यक असणारी सामान्य म्हणजे जनरल बुद्धिमत्ता, जसं की भाषा, गणित, विज्ञान शिकण्यासाठी कॉमन फॅक्टर असतो म्हणून त्याला जनरल इंटेलिजन्स किंवा G फॅक्टर म्हणतात. आणि S फॅक्टर म्हणजे स्पेसिफिक इंटेलिजन्स, जसं विशिष्ट कामासाठी लागणारी विशेष बुद्धिमत्ता. जसं आता चित्रकला ही विशिष्ट कला आहे, संगीत आहे, नृत्य आहे, याच्यासाठी लागणारी विशेष बुद्धिमत्ता ही S फॅक्टर असते. तर हा स्पिअरमनचा द्विघटक सिद्धांतामध्ये आपण जनरल इंटेलिजन्स आणि स्पेसिफिक इंटेलिजन्स लक्षात ठेवा. तर आपल्याला या संदर्भात नक्कीच प्रश्नांची उत्तरं शोधता येतील. TETमध्ये आपण ट्रिक जर लक्षात ठेवली, जी जनरल आणि S म्हणजे स्पेशल एवढं जरी आपण लक्षात ठेवलं तरी आपल्याला ते प्रश्नांची उत्तरं लिहिता येऊ शकतात. नंतरचा थर्स्टन यांचा समूह घटक सिद्धांत आहे. तर थर्स्टनच्या घटक सिद्धांतामध्ये साधारणतः 7 प्राथमिक घटक सांगितले आहेत, ज्याच्यामध्ये शब्दज्ञान आहे, शब्दप्रवाह आहे, संख्यात्मक क्षमता आहे, अवकाशीय क्षमता आहे, स्मरणशक्ती आहे, ग्रहण क्षमता आहे आणि तर्कशक्ती आहे. तर आपण साधारणतः थर्स्टनच्या याच्यामध्ये जर लक्षात ठेवलं तर 7 घटक आहेत. या घटकांमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात, कारण की याच्यामध्ये पर्याय दिले जातात आणि त्या पर्यायातून यापैकी कोणता लागू आहे, लागू नाही, अशा प्रकारचे प्रश्न असतात. म्हणून थर्स्टनचं सुद्धा लक्षात ठेवताना हे 7 घटक थोडं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नंतरचा गिलफोर्डचा त्रिमितीय सिद्धांत आहे. याच्यामध्ये 3 महत्त्वपूर्ण घटक आहेत, ज्याच्यामध्ये क्रिया, विषयवस्तू आणि उत्पादन म्हणजे ऑपरेशन्स, कंटेन्ट्स आणि प्रोडक्ट्स, त्या 3 घटकाचे महत्त्वपूर्ण सिद्धांत आहे. त्या तिन्हीच्या संयोगातून अनेक मानसिक क्षमता तयार होतात. म्हणून गिलफोर्ड 3 घटक, क्रिया, विषयवस्तू आणि उत्पादने हे लक्षात ठेवलं पाहिजे.
गार्डनरचा बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत. तर गार्डनरचा जो बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत याच्यावर नक्कीच प्रश्न विचारले जातात. यांच्या मते प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात असं गार्डनर म्हणतात. साधारणतः 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता यात म्हटल्या आहेत. भाषिक आहे, तार्किक गणिती आहे, दृश्य अवकाशी आहे, संगीतविषयक आहे, शारीरिक गतिशील आहे, आंतरवैयक्तिक, आत्मवैयक्तिक आणि नैसर्गिक अशा 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता हार्वर्ड गार्डनर सांगतात. उदाहरणार्थ सचिन तेंडुलकर जर आपण विचारात घेतले तर शारीरिक आणि गतिशील ही त्यांची बुद्धिमत्ता आहे. लता मंगेशकर यांच्या बाबतीत संगीतविषयक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन जर बघितला तर तार्किक आणि गणिती आहे. स्टर्नबर्गचा त्रिविध बुद्धिमत्ता सिद्धांत. तर याच्यात साधारणतः 3 महत्त्वपूर्ण घटक सांगितलेले आहेत किंवा 3 प्रकार आहेत. एक आहे विश्लेषणात्मक म्हणजे ॲनालिटिकली समस्या सोडवण्यासंदर्भात. दुसरा आहे क्रिएटिव्ह सर्जनशील नवीन कल्पना निर्माण करण्यासाठी. आणि तिसरा आहे प्रॅक्टिकल म्हणजे व्यावहारिक. तर असे प्रत्यक्ष जीवनामध्ये ज्ञानाचा उपयोग करण्यासाठी व्यावहारिक अशा प्रकारचे 3 स्टर्नबर्गची त्रिविध बुद्धिमत्ता सिद्धांत ओळखले जातात. यानंतर हा घटक महत्त्वपूर्ण असतो ज्याच्यात IQ इंटेलिजन्स क्वेश्चन्स याचं जे सूत्र आहे ते जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्यम स्टर्न यांनी दिलेलं आहे. आणि या सूत्राच्या आधारे आपण IQ शोधले जातात. आपल्याला बऱ्याचदा या ठिकाणी एखाद्या मुलाचं मानसिक वय आणि शारीरिक वय दिलेलं असतं आणि त्या शारीरिक वयाच्या आधारे एखाद्या मुलाचं आपल्याला IQ काढण्यासंदर्भात एखादा प्रश्न येऊ शकतो किंवा IQचं म्हणजे इंटेलिजन्स क्वेश्चनचं मोजमाप करण्याचं जे सूत्र आहे हे कोणाचं आहे, जसं की जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्यम स्टर्न आहे. तर हे आपण या उदाहरणासाठी आपल्याला थोडंसं सूत्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे. IQ म्हणजे काय की जेव्हा मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100 असं त्याचं सूत्र आहे. म्हणजे त्या मुलाची बुद्धिमत्ता आपल्याला काढता येऊ शकते. IQचं वर्गीकरणच्यावर सुद्धा एखादा प्रश्न येण्याची शक्यता असते की प्रतिभावान जो विद्यार्थी असतो, बालक असतं, त्याचा IQ हा 140पेक्षा जास्त असतो. 120 ते 139पर्यंत, 120 ते 139पर्यंत अतिउच्च, 110 ते 119 उच्च, 90 ते 109 सामान्य, 80 ते 89 मंद सामान्य, 70 ते 79 सीमारेषीय आणि 70पेक्षा कमी असेल तर त्याला बौद्धिक अडचणी किंवा आपण गतिमंदसुद्धा म्हणू शकतो. अशा प्रकारे हा बुद्धिमत्तेचे जे सूत्र आहे याच्या दृष्टीने आपल्याला IQचं वर्गीकरण समजून घेणं गरजेचं आहे. याच्यावर काही प्रश्न पण आपल्याला विचारले जाऊ शकतात, जसं की बुद्धिमत्ता जन्मजात आणि पर्यावरण या दोन्ही घटकांवर अवलंबून असते हे आपल्याला माहिती पाहिजे. बुद्धिमत्ता आणि शैक्षणिक यश नेहमीच समान नसते हे पण आपल्याला माहिती पाहिजे. प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळ्या प्रकारची क्षमता असते. गार्डनरच्या सिद्धांतानुसार प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो, म्हणून अध्यापनात विविध पद्धती वापरणे आवश्यक आहे. तर यासाठी काही सरावात्मक प्रश्नसुद्धा आपण घेणार आहोत. अमूर्त विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता ही व्याख्या कोणाची? तर आपण ट्रिकमध्ये टर्मन अमूर्त विचार आणि टर्मन लक्षात ठेवलं तर ही व्याख्या आपल्याला लगेच सांगता येईल. G आणि S घटकाचा सिद्धांत कोणी मांडला? तर हा स्पियरमनचा द्विघटक सिद्धांत आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला? तर हार्वर्ड गार्डनर हे उत्तर आहे. IQचे सूत्र कोणी दिले? तर जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्यम स्टर्न यांनी दिलेलं आहे. अशा प्रकारे काही प्रश्नांची आपल्याला तयारी किंवा सराव करणं अभ्यास करतानाच करून घेणं महत्त्वाचं असतं. थोडेसे आपण शॉर्ट नोट जर काढले आणि त्याच्यात महत्त्वपूर्ण गोष्टी लिहून ठेवल्या तर परीक्षेचे 1-2 दिवस आधी आपल्याला वाचन करून त्याचा निश्चितच उपयोग होत असतो. तर आपण मित्रांनो आज जो बुद्धिमत्ताचा घटक बघितला याच्यामध्ये ज्या व्याख्या, सिद्धांत आणि IQ या संदर्भात माहिती पाहिली तर ती खूप महत्त्वपूर्ण आहे. मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हा जो विषय आहे 30 गुणांचा हा खूप महत्त्वपूर्ण आहे. 100% गुण मिळवण्यासाठी हा विषय आपल्याला चांगल्या पद्धतीने समजून घेतला तर TET पास होण्यासाठी सर्वात जास्त स्कोरिंग हा विषय देऊ शकतो. जर आपण या दृष्टीने तयारी केली तर निश्चितच आपल्याला यश मिळेल. आतापर्यंत हा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. शिक्षण सखा या यूट्यूबच्या माध्यमातून आपण TETचा अभ्यास करत आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करा. आतापर्यंत आपण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद.